मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल जनहित याचिकामधील दिनांक 18 डिसेंबर 2018 रोजी माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश तसेच विभागीय आयुक्त यांचे गोदावरी प्रदूषण नियंत्रणाबाबत दरमहा उपसमितीची बैठक घेऊन संबंधित विषयांचा नियमित आढावा घेण्याकामी गोदावरी प्रदूषणाच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक मनपा नाशिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर उपसमितीच्या बैठकीत उपसमिती अध्यक्ष मनीषा खत्री, मनपा आयुक्त नाशिक, NEERI चे प्रतिनिधी प्रादेशिक अधिकारी निम नाशिक, माहिती उपसंचालक नाशिक प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त शहर, स्मिता झगडे अतिरिक्त आयुक्त सेवा, संजय अग्रवाल शहर अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अजित निकत उपायुक्त गोदावरी संवर्धन कक्ष, अधीक्षक अभियंता सार्वजनिक आरोग्य विभाग, मलनिस्सारण विभाग, अधीक्षक अभियंता यांत्रिकी विभाग, सहायक संचालक नगर नियोजन विभाग, संचालक घनकचरा विभाग, जनसंपर्क अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग तसेच अशासकीय सदस्य राजेश पंडित व निशिकांत पगारे हे उपस्थित होते। सदर बैठकीत गोदावरी व तिच्या उपनद्या प्रदूषण संदर्भातील मलनिस्सारण विषयक बाबी, STP प्लांट, कॉन्क्रिटीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक बंदी तसेच इतर नदी प्रदूषणासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली। घनकचरा विभागाने प्लास्टिक बंदीबाबत प्रत्येक भागात दंडात्मक कारवाई अधिक व्यापक करून प्लास्टिक बंदी अंमलबजावणी करण्याबाबत उपसमिती अध्यक्ष मनीषा खत्री यांनी आदेश दिलेत। औद्योगिक वसाहतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच हे पाणी नद्यांमध्ये सोडण्याबाबत चर्चा सदरच्या बैठकीत करण्यात आली। तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत सर्व शासकीय इमारती यांचा अहवाल मागवण्याबाबत उपसमिती अध्यक्ष मनीषा खत्री यांनी सूचना दिल्यात। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।